महाराष्ट्रात चक्रीवादळ घुसले. ज्याची भीती होती तेच झाले. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा. दक्षिण भागाकडून चक्रीवादळ घुसले. संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात भयानक इशारा देण्यात आलाय. या 3 तारखांना घराबाहेर पडू नका. स्वतः मुख्यमंत्र्यांनी 3 तारखा जाहीर केल्या आहेत. या 3 तारखांना संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे. 3 ते 4 दिवसापूर्वी महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली, काही ठिकाणी वादळ आली, तर काही ठिकाणी जबरदस्त पाऊस झाला. पण सध्या परिस्थिती जरी नॉर्मल वाटत असली, पण आत्ताच काही मिनिटापूर्वी चक्रीवादळाचा शिरकाव महाराष्ट्राच्या हद्दीत झालाय. जेव्हा हवामान विभागानं सॅटेलाइटचा फोटो संपूर्ण वरून एक नकाशा काढलाय, संपूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो काढलाय, तो फोटो पाहताच संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की महाराष्ट्रामध्ये वातावरण अचानक बदलणार आहे आणि हे चक्रीवादळ या 3 तारखांना सगळ्यात भयानक परिस्थितीमध्ये नुकसान करणार आहे. त्यामुळे 3 तारखा जाहीर झाल्या आहेत. या 3 तारखांना बाहेर पडू नका अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. यासोबत 16 जिल्ह्यांचा एक यादी देखील आलेली आहे. 16 जिल्हे की जिथे चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका बसणार. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यादी आत्ताच वाचून दाखवली. त्या 3 तारखा सांगितल्या आहेत की ज्या दिवशी कितीही महत्त्वाचं काम असेल तरी बाहेर पडू नका अशी स्पष्ट सूचना दिली आहे. पहा, या माहितीला हलक्यात घेऊ नका. कारण की 15 वर्षापूर्वी असंच एकदा भयानक उन्हाळ्यामध्ये चक्रीवादळ धडकलं होतं. त्याचा फटका मराठवाड्यात, विदर्भात, मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात बसला होता. त्याच्या झळा जाणवल्या होत्या. अक्षरशः काही ठिकाणी पूर परिस्थिती झाली, तर काही ठिकाणी पत्रे उडून घरांची दानादान उडाली होती. त्यावेळेसही लोकांनी दुर्लक्ष केलं होतं. पण आता दुर्लक्ष करू नका, कारण की इतिहास पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतोय. 15 वर्षापूर्वी जसं घडलं होतं त्याच्यापेक्षा जबरदस्त चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने आता घुसले. दक्षिणेकडून अशी विचित्र ढगांची मालिका आता निघाली आहे. हे ढग अतिशय वेगळे आहेत. सॅटेलाइट इमेजमधून ढगाचं जे मोजमाप आहे ते करण्यात आले. हे ढग असे आहेत की हे एकदा जर पडायला सुरुवात झाले तर याच्यातून पाण्याचे थेंब पडणार नाही, तर गारांचे गोळे बरसणार. एवढंच नाही तर ताशी 120 किलोमीटर या वेगानं भयानक चक्रीवादळ याच्या पाठोपाठ घुसणार. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी 16 जिल्ह्यांची यादी दिली. हे जिल्हे अत्यंत धोकादायक आहे. यासोबत या 3 तारखा दिलेल्या आहेत. 3 अशा तारखा आहेत. या 3 तारखांना सगळ्यात भयानक झटका हा संपूर्ण महाराष्ट्राला बसणार. या 3 तारखांना महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं आता स्पष्ट झाले आहे. या चक्रीवादळामुळे शेतीमालाचं नुकसान होणार. 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, सामान्य जनतेने सगळ्यांनीच काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय. हे चक्रीवादळ अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ निर्माण झालं आहे. तर मग कोणत्या 16 जिल्ह्याला याचा सगळ्यात मोठा फटका बसणार, त्या 16 जिल्ह्यांची या नावे आपण लवकरात लवकर पाहणार. पण तारखा महत्त्वाच्या आहेत. त्या 3 तारखा की ज्या दिवशी या 3 तारखांना कुठलंही महत्त्वाचं काम असेल तरी घरात थांबा असे स्पष्ट आदेश देण्यात आले. हवामान खात्याचा सगळ्यात गंभीर इशारा देण्यात आला आहे. सगळ्या बांधवांनी, आपल्या शेतकरी बांधवांनी शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घ्या असा निर्वाणीचा इशारा देण्यात आलाय. बघा, सगळ्यात मोठा जो यावर्षीचा पाऊस आहे तो मान्सूनमध्ये नसून तो आत्ताच होणार आहे अशी धक्कादायक बातमी समोर आली. परंतु चक्रीवादळाचा धोका जो आहे तो सगळ्यात जास्त या 16 जिल्ह्यांना आहे. त्यामुळे हे धोकादायक जिल्ह्यांची यादी देखील जागतिक हवामान विभागाकडून आली होती आणि त्याचबरोबर पुणे वेधशाळेने देखील पावसाचा अंदाज त्या ठिकाणी दिला आहे. मग कोणत्या त्या 3 तारखा आहेत, कोणते ते 16 जिल्हे आहेत की जिथे गारपिटीसह चक्रीवादळाचा धोका तिथे असणार आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. सगळ्यात आधी आपण त्या 16 जिल्ह्यांची यादी पाहतोय. 16 धोकादायक जिल्हे की जिथे चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका बसणार. त्या 3 तारखा कोणत्या, कोणत्या 3 तारखांना घरी बसून राहा असे स्पष्ट आदेश देण्यात आले. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला घेणार आहोत. पहा शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस पाऊस पडतो तेव्हा शेतीमालाचं नुकसान होत नाही, परंतु ज्यावेळेस गारपीट होते किंवा भयानक अवकाळी पाऊस होतो तेव्हा पिकाचं इतकं नुकसान होतं की शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी येतं. तर बघा, गारपीट आणि वादळ दोन्ही जर असेल तर यावेळेस शेती पिकाचं किती नुकसान होऊ शकतं याचा अंदाज तुम्ही लावू शकता. कारण की नुसती गारपीटच नाही तर चक्रीवादळाबरोबर धुवाधार वारा आणि मुसळधार पाऊस एकत्र आले आहेत. त्यामुळे पुढील 3 तारखांमध्ये सगळ्यात भयानक परिस्थिती आता निर्माण
निर्माण होणार एक प्रकारची धास्ती बसली आहे. सध्या आभाळातून घोंगावत असणाऱ्या एका मोठ्या संकटाची चाहूल लागली आहे. प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनात धडकी भरली. शेती म्हटली की निसर्गावर विसंबून आलेलं चक्र. कधी कधी हाच निसर्ग कोपला की आपल्या रक्ताचं पाणी करून फुलवलेल्या पिकाची धूळदान होते. आपल्याला ठाऊक आहे, नुसता पाऊस पडला तर शेतीचं फारसं नुकसान होत नाही, उलट पिकाला जीवनदान मिळतं. पण जेव्हा या पावसाबरोबर सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुख्य म्हणजे गारपीट येते, तेव्हा उभं पीक आडवं होतं. सध्या परिस्थिती अशीच गंभीर बनली आहे. हवामान खात्याने 2026 मधील एका मोठ्या संकटाचा इशारा दिला असून बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये एकाच वेळी विशेष परिस्थिती निर्माण झाली. यामुळे एक शक्तिशाली चक्रीवादळ आकाराला येत आहे. हे वादळ सुरुवातीला केरळच्या किनारपट्टीला स्पर्श करून पुढे म्यानमारच्या दिशेने सरकून पुन्हा भारताच्या दिशेने सरकते आणि ज्याचा सगळ्यात मोठा दणका महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना होतोय. आता या 16 जिल्ह्यांमध्ये ज्या 3 तारखा दिलेल्या आहेत त्या 3 तारखांना अचानक सकाळी थोडासा पाऊस सुरू होणार. तो पाऊस काही काळानंतर बंद होणार. लोकांना वाटणार पाऊस थांबलाय. विचित्र परिस्थिती निर्माण होणार आहे. दुपारी अगदी उन्हाचा कडाका असणार, पण रात्री गारपिटीला अशी सुरुवात होणार की लोक झोपेतून उठून जागे होणार आणि त्यानंतर जो वारा येणार त्या वाऱ्याने अक्षरशः लोक घरातून सैरावैरा बाहेर धावायला लागतील. कारण की जो वाऱ्याचा वेग आहे तो आधी 60 असेल, 70 असेल आणि असं होत 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 तो जवळपास 120 किलोमीटर प्रति तासांपर्यंत येऊ शकतो. आता अक्षरशः किनारपट्टी लगतचे जे जिल्हे आहेत तर तिथे सगळ्यात जास्त धोका वर्तवण्यात आला. प्रामुख्याने कोकण विभागातील जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे, ज्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये भयानक पाऊस आहे. यासोबतच कोल्हापूर आहे, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यामध्ये देखील धोकादायक इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर मराठवाड्यातील बीड जिल्हा आहे, परभणी आहे, जालना आहे, तर इकडे देखील मोठा धोका वर्तवला आहे. सगळ्यात इकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील धोक्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. 3 तारखा ज्या आहेत त्या 3 तारखा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या. या 3 तारखा तुम्ही लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा, कारण की या तारखांना जर तुम्ही बाहेर पडले तर खूप अवघड होऊ शकतं. मग कोणत्या ते 3 तारखा आहेत, कोणते ते 16 जिल्हे आहेत, याविषयीच्या माहिती आपण घेत आहोत. तर पहा, साधारणपणे तारखा अशा पद्धतीनं सांगण्यात आल्या की सध्या मार्च सुरू आहे. जो मान्सून आहे तर तो जूनमध्ये सुरू होत असतो. केरळमध्ये एकदा मान्सून दाखल झाला की महाराष्ट्रामध्ये तोच मान्सून येण्यासाठी 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागतो. आता हा विषय जूनमधला आहे, पण जूनपेक्षा भयानक पाऊस होणार या 3 तारखांना. त्या तारखा आहेत 30 मार्च, 31 मार्च आणि 1 एप्रिल. या 3 तारखा लक्षात ठेवा. या 3 तारखांना महाराष्ट्रात गारपिटीसह चक्रीवादळाचा मोठा धोका अशा पद्धतीनं सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे 30, 31 आणि 1 एप्रिल तर अशा 3 तारखांना तुम्ही सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. जर तुमच्या शेतामध्ये आंब्याची जर झाडं असतील, तुमच्या शेतामध्ये जर आंब्याच्या झाडांना आंबे जर आले असतील तर तुम्ही त्याला प्लॅस्टिकचे संरक्षक कव्हर लावू शकता. जर तुमच्या दुसऱ्या कुठल्या फळबागा असतील तर त्याला तुम्ही संरक्षण करू शकता. जर कुठलेही पीक तुम्ही काढून शेतामध्येच ठेवलं असेल वाळवण्यासाठी तर ते पीक तुम्ही कुठेतरी चांगल्या सुरक्षित जागेत ठेवण्याची सूचना देखील करण्यात आलेली आहे. तुम्हाला वाटेल तिथल्या तिथं आपण झाकून ठेवलं तर चालेल, पण इतकी भयानक वाऱ्याचा वेग असेल की अक्षरशः तुम्ही ठेवलेले ते प्लॅस्टिकचं त्याच्यावरचं आवरण आहे तर ते देखील अतिशय वेगानं उडून जाईल, ते तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे सगळ्या पद्धतीने काळजी घ्यायची आहे. तर काल आणि आज किंवा मागील 2-3 दिवसात तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस झाला, गारपीट कुठे कुठे झाली, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.